हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कालच मी नियोजन करून ठेवलं होतं कामांचं की मला उद्या सकाळी उठल्यावर ना कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामधलंच एक म्हणजे हे मंदिर साफ करायचं होतं. कारण मी गावाला जायच्या अगोदर हे मंदिर साफ केलेलं होतं. त्यानंतर यांनी बिलकुलही म्हणजे मंदिर पूर्ण जे आहे ते काढून असं स्वच्छ केलेलं नाही होतं. आणि मला आल्यापासून असं झालं होतं की मी कधी एकदाची मंदिर ना व्यवस्थित करते आणि छान अशी देवपूजा करते म्हणून. सकाळी सकाळी ना आज हेच काम मी हाती घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर म्हटलं चला मंदिर छानच साफ करून घेते. कारण हे नॉर्मली पूजा वगैरे करत होते पण त्यांना इतका वेळ नव्हता की म्हणजे पूर्ण सगळं मंदिर वगैरे काढून सगळं पूर्ण क्लीन करायचं. हे एवढं काही त्यांच्या हातून झालं नाही. आणि मंदिरावर बघू शकता एवढी धूळ पडलेली ना की मला असं झालेलं की मी आलेल्या दिवशी सगळं करू का काय. पण असं होतं ना आमच्याकडे पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. एकाच दिवशी सगळं काढायचं म्हटलं की नाहीच होत. त्यामुळेच मग थोडं थोडं करून काढावं लागायला लागले. आणि हे मंदिर ना मी साधारण 5-6 वर्षापूर्वी घेतलेला आहे. पण खूप छान आहे आणि इतकं जोड पण आहे ना. आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे आम्हाला तरी छान भेटलेलं आहे हे मंदिर. आय थिंक मला वाटतं 2700 की 2800 रुपयाला आम्ही घेतलं होतं. पण तेव्हापासून आम्ही यूज करतो. मस्त आहे. आता फक्त त्याला ना एकदा पॉलिशची जरूरत आहे. आणि जर मला जमलंच तर मग मी एकदा हे पॉलिश करून घेईन. आणि बघू शकता एवढी धूळ पडलेली होती ना. आणि सकाळी यांचा टिफिन वगैरे दिला. हे ऑफिसला गेले आणि त्यानंतर मग सगळ्यात अगोदर मी ह्या कामाला लागले. कारण टिफिन तर अगोदर त्यांचा द्यावाच लागला होता. आणि सकाळी उठल्या ना हे काम होत नाही. बऱ्याच वेळेला मी ट्राय करत होती की मला उठल्यावर पण बरेचसे काम असतात. मग ह्यांचा ब्रेकफास्ट असेल किंवा मग ह्यांचा ब्रेकफास्ट टिफिन झाल्यानंतरच मग ह्या गोष्टी मग ह्यांना अगोदर बाय बाय केलं. आणि त्यानंतर मग मी जे आहे ना ते मंदिर क्लीन करायला घेतलेलं आहे. तसं ना आज बऱ्याच कामांचे नियोजन केलेले आहे. बघू चला आता तुमच्याबरोबरच किती काय काय कामं होतात ते. सगळ्यात तर अगोदर सुक्या कापडनं छान सगळी धूळ जी आहे ती झटकून घेतली. आणि त्यानंतर मग थोडंसं ओला कापड करून ना ही सगळी धूळ आहे ना ही पुसली की छान अगदी मंदिर क्लीन होऊन जातं. आणि तर बऱ्यापैकी ना बरेच दिवस झालेले आहेत की अशी छान अशी देवपूजाच केलेली नाही आहे. मी आल्यापासून नॉर्मली दिवापत्ती एवढंच करत होती. देवांना तर कित्येक दिवस झाले अशी आंघोळच घातलेली नाही आहे. तर म्हटलं चला आज बऱ्यापैकी छान जे आहे ते सगळं क्लीन करून घेतलं ना की मग देवपूजाही करायला छान वाटतं सगळं. म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घातलेले असेल तर तसं मग मी ह्यापूर्वी पण जेव्हा असं रोज काय एवढं मंदिर सगळं पूर्ण डीपमध्ये क्लीन करणं किंवा रोज देवांना आंघोळ घालणं हे एवढं माझ्याकडनं काही होत नाही. नॉर्मली गुरुवार असेल किंवा मग संडेच्या दिवशी सगळे छान देव वगैरे मी धुते. आणि छान मंदिर वगैरे सगळं क्लीन करून घेऊन मग त्या दिवशी जे आहे तर ती व्यवस्थित निवांत अगदी पूजा करते. नाहीतर मग डेली आपलं दिवाबत्ती वगैरे लावणे एवढंच होतं. किंवा मग बाकी काही असेल सण वगैरे तर तेव्हा मग छान जी आपल्याला थोडासा वेळ भेटतो त्यावेळेला मग सगळं अगदी देवघर छान क्लीन करते. आणि देवांना वगैरे आंघोळ घालून मग छान अशी मनसोक्त पूजा करून घेते. चला मग आज ठरवलंच होतं तर ह्या सगळ्या गोष्टी नाही काय होत होत्या. आणि खरं मेन गोष्ट होती ना तर विहान जो आहे ना आमचा तो अगदी व्यवस्थित बसला होता. म्हणजे मी इतक्या गोष्टी करायला लागलेल्या सगळ्यापासून ना तर त्याच्यामध्ये बिलकुल ही लुडबुड नाही होती. अगदी तो छान बसला होता. आणि त्यानंतर जी फुलं आहेत ना ही मी लास्टच्या गणपतीमध्ये आणलेली होती. तर त्यामधली मी 4 फुलं जी आहेत ती साईडला काढून ठेवली होती. म्हणजे रेड फुलं 2 आणि व्हाईट फुलं 2. ज्या वेळेला कधी आपल्याकडे फुलं नसतात त्यावेळेला मग ही माझ्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला बघत असाल तर त्यावेळेला मग मी ही यूज करते. अगदी छान आहेत म्हणजे वॉश करून आपण परत जे आहे ती यूज करू शकतो. त्यानंतर मग चला मस्त तर पितांबरीनं जे सगळे देव आहेत ते आणि देवाचे भांडे आहेत ती सगळी मी घासायला घेतलेली आहेत. आणि हे माझं ना आवडतं काम आहे पितांबरीनं. अगदी छान होतात. ह्यापूर्वी मी कधी काय करायची थोडीशी चिंच आणि मीठ घेऊन नाही काय घासायचे. पण ते कसं होतं ना जी तांब्याची भांडी वगैरे आहे ती तेवढं घासलं ना आणि थोड्या वेळानं परत मग असे थोडेसे डाग पडतात आणि मग ते काळपट दिसायला लागतात. तसं पितांबरीनं होत नाही. छान पितांबरीनं घासलं आणि सुक्या कापडनं पुसून ठेवलं की अगदी जी देव म्हणजे ह्याचे तांब्याचे किंवा ते भांडी आहेत ना ती सगळी अगदी चकचकीत होतात. त्यामुळे मग मी शक्यतो ना पितांबरीनं छान घासते आणि सुकवून ठेवते. मग मस्त आपलं जे आहे ते सगळं होतं. तरी तर मग आम्ही सगळं छान असं हे जे आहे ते घासून वगैरे घेतलेले आहे. गॅसचा इतका प्रॉब्लेम चाललाय ना सगळीकडे. आणि मग काय झालं होतं 2 दिवसापूर्वी मी विहान पडेल अंगावर इकडे घेऊन ये बरं.
सो जस्ट आता गॅस आलं आणि झालं असं की 4-5 दिवसापूर्वी ना गॅस बुक केला होता. कारण मी आल्यावर असं बघितलं तर थोडंसं नाही का मला हलकं असं लागलं. म्हटलं होय गॅस संपायला आले नाही का, दुसरं बघा भरलेलं आहे का. आणि मी नॉर्मली जसं हे करून बघितलं तर गॅस न भरलेलंच नाही असं वाटलं मला. आणि त्यानंतर मग आणि आता ते आले आणि मग मी अगोदरचा जो गॅस रिकामी आहे असं मला वाटला आणि मग मी तो द्यायसाठी जाते तर तो गॅस पूर्ण भरलेलाच होता, म्हणजे सेल पॅक होता. आणि जो लावलेला होता ना तो पण जवळजवळ मला वाटतं अर्धा वगैरे होता असेल. आणि मग ते म्हणायला लागले की नाही आता तो लवकर तर भेटणार नाही, जवळजवळ 21 दिवसानं भेटेल. आणि काय करता बघा, जर जास्त नसेल ना तो गॅस भरलेला तर देऊन टाका म्हणत होते. सो मग मी तो गॅस त्यांना दिला आणि दुसरा घेतलेला आहे. कारण मला त्यांच्याकडे द्यायसाठी पूर्ण रिकामी टाकीच नाही होती आणि मला असं वाटत होतं की त्यामध्ये ना भरपूर गॅस होता. जवळजवळ आम्हाला आणखी 15 दिवस गेला असता. पण चला आता जे होतं ते होतं. चला आज भरपूर दिवसांची छान अशी पूजा केली आणि त्यानंतर मग मी माझं जेवण वगैरे आवरलं. आणि मेन म्हणजे ठरलेलं काम होतं ते हे, कारण बघू शकता तांब्यावर आणि ग्लासवर इतकी धूळ पडलेली होती ना, भरपूर धूळ पडलेली होती. म्हणजे साधारण मी घरी असले तरी 15 दिवसातून जे आहेत ना ती भांडी अशी मी घासत राहते. पण आता जवळजवळ मला वाटतं 1-2 महिने होतात ही भांडी घासलेलीच नव्हती, कारण मी गावीच होते. आणि मग ही भांडी जी आहेत ना, म्हणजे हे तांब्या वाटी हे नेहमी यूजमध्ये येत नाहीत. कधीतरी भरपूर असे लोक आले ना तेव्हाच यूज होतात, नाहीतर रोज यूज करायची भांडी आहे ती दुसऱ्या कपाटवर असतात. आणि ही जे काचेचे बाउल किंवा हे दिसतं ना, हे आणताना एवढं छान वाटतं ना की माझ्याकडे नाही आहे तर चला आपण आणू. आपण त्याची नंतर केअर करताना ते व्यवस्थित ठेवताना इतकं अवघड जातं ना, कारण ते लहान मुलांपासून ना खूप असं व्यवस्थित ठेवावं लागतं. कारण बऱ्याच वेळेला ना विहांना माझे काचेचे जे भरणे असतात ना त्या बऱ्याचशा फोडलेल्या आहेत. त्यामुळे मी सध्या ना आता ह्या अशा गोष्टी खूप कमी आणायला लागले. पण आपली एक हौस असते ना बायकांची की नाही आपल्याकडे हे पण नाही आहे, आपल्याला हे पण आणायचं नाही, ते पण नाही आहे, ते पण आणायचं आहे. म्हणजे आपण एखाद्या वेळेला बाहेर गेलो ना की सगळ्यात जास्त लक्ष ना भांड्यांकडे असतं. म्हणजे माझं पण असंच आहे, कुठं गेली ना मी डीमार्टमध्ये वगैरे सगळ्यात जास्त अगोदर भांडीच बघत असते. आणि अशी कपाटावर मांडलेली असतात ना तेव्हा खूप कमी वाटतात. आणि आपण जेव्हा रिअलमध्ये ती भांडी सगळी घासायला ना जातो ना तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की नाही आपल्याकडे भरपूर भांडे आहेत आणि तेव्हा ती घासायची एकदम कंटाळा येऊन जातो. सो माझं हे असंच आहे. आणि बऱ्याच वेळेला ना मला भांड्यांचा खूप शौक आहे, म्हणजे वेगवेगळी भांडी घेणं म्हणजे. तर बऱ्याच वेळेला मी बाहेर गेले ना की मला एखादे जर छान भांडे असतील ना तर मग असे बाउल वगैरे असं मला घ्यायला खूप आवडतं. सो बऱ्यापैकी बाहेर गेली की मी आणत जाते. आणि त्यामध्ये माझ्या लग्नातली पण बरीचशी होती. आणि मी इथं पुण्याला आले ना की असे आवडतात तेव्हा मग अशी भांडी घेऊन मी बराचसं करून ठेवलेलं आहेत. आणि आता मला घासताना खरंच कळतं की माझ्याकडे भरपूर भांडी आहेत आणि याची मला एवढी गरज नव्हती. फक्त हे आपलं काम वाढवण्याचं काम आहे, म्हणजे फक्त घासणे 15 दिवसातून आणि ती ठेवणे. त्यामधली काहीच मोजकीच भांडी आहेत ना त्यामधले फक्त भांड्यांचा आपला यूज होतो, नाही तर जी भांडी आहेत ती फक्त आपलं काम वाढवतात एवढंच, बाकी त्याचा जास्त काही यूज होत नाही. तर मी यायच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे आम्ही नॉर्मली जी ग्लास वगैरे यूज करतो ती मी दुसऱ्या रेकॉर्डवर ठेवते. सो तिथली ह्यांनी सगळी घासून ठेवली होती. आता हे मला बोलले होती की नको एवढ्यात सगळं हे काय करू म्हणून, पण मला इतकी धूळ बघितल्यावर मलाच राहवत नव्हतं की मग म्हटलं की चला करून घेते. आणि ते करताना मी या जर्मनच्या पण भांड्यावर बघितली की भरपूरच धूळ होती. सो ही पण मग म्हटलं चला आता लागलीच हात ना, कसं पण ही पण जी भांडी आहेत ना ही पण घासून घेते. तशी ही मोठी भांडी ना मला बिलकुल यूजमध्ये येत नाहीत, किंवा कोणी आलं तर तेव्हाच यूजमध्ये येतात, नाही तर मी अशी साधारण महिन्याभरातून एकदा घासून वगैरे छान ती ठेवते. त्यामधली 1-2-3 भांडी छोटे त्यामध्येच यूज होतो. नाही तर नॉर्मली भात वगैरे असेल किंवा डाळ तर आपण एकत्र मी कुकरलाच लावते आणि डाळीसाठी वेगळंच भांडं. सो ही भांड्यांचं काय होतं फक्त घासणे ठेवणे एवढंच होतं. आता ही कामं बघून ना तुम्हाला पण बऱ्यापैकी आता जो गुढीपाडवा वगैरे येत आहे सो सगळ्यांनाच आता थोडीशी क्लिनिंग वगैरे करावीच लागते, कारण नवीन वर्षाचा जो पहिलाच आपण म्हणतो ना सण असतो आपण, सो थोडीशी क्लिनिंग असते ना तर तुम्हाला
मला यामधून थोडं काय होईना मोटिवेशन भेटेल आणि तुमची जी काही आहे ती क्लिनिंग होऊन जाईल. मला पण असंच होतं कधी खूप कंटाळा आला ना की मग मी काही करायला बघत नाही, पण असं दुसऱ्यांचं कोणी बघितलं ना की काही करताना पण मला काय माहीत माझ्या अंगामध्ये आपणच मोटिवेशन येतं आणि मग मी ही ती जी घरामधली जी म्हणजे भरपूर दिवसापासून लांबवलेली कामं असतात ना ती मग मी करायला घेते. सो आता तुमच्या बाबतीत पण असंच होणार आहे. आता मला इतकं काम करताना बघून ना तुम्हीही ज्या आहे ते तुमच्या कामांना राहिलेल्या लागणार आहात. आणि आता काही दिवस तर असंच होणार आहे की बरीचशी कामं आहेत अजून माझी, म्हणजे कपाट आवरायचं आहे. असं डीपली मला काहीच एक दिवसात आवरता येत नाही, थोडं रोज असं आवरायचं चाललेलं आहे. आणि मेन जे काम आहे ना ते फ्रीज मला क्लीन करायचं आहे. म्हणजे सेम यासारखंच जायच्या अगोदर मी क्लीन केलं होतं, त्यानंतर काही फ्रीज जे आहे ते क्लीनच केलेलं नाही आहे. त्यामध्ये आता मी बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या अशाच रचलेल्या आहेत ना फ्रीजमध्ये पण, की आता ते क्लीन करायचं म्हणजे मला साधारण 1-2 तास तरी लागणार आहेत. अगदी छान सगळं वॉश करून एकदाच ठेवायचं आहे. त्यामुळे तर बघू मग तेही कधी होते. तर आता मस्त इथं माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत. आता व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला हे थोडासा दिसत असेल ना तर मी सगळ्या क्लिप काही इथं ॲड करत नाही आहे, कारण भरपूर मोठा पण होईल आणि छोट्या गोष्टी अशा सगळ्याच नाही आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. त्यामुळे जे मोठं असतं तेच मी दाखवते. पण ॲक्च्युअलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं ना की भरपूर वेळ जातो आणि थकायला पण खूप होतं. कारण मला ना मध्ये ना सारखं बाहेर जाऊन विहानला बघावं लागतं की तो काय करतोय, काहीतरी एक्स्ट्राचं माझं जे काम आहे ना ते वाढवू नये म्हणून मग मला त्याच्याकडे भरपूर असं लक्ष द्यावं लागतं. आणि त्याचं कसं होतं ना, टी व्ही लावून दिली तर त्याला टी व्ही नको म्हणतो, फोन लावून दे म्हणतो, फोन लावून दिलं तर मम्मा फोन नको म्हणतो, मला सायकलच हवी म्हणतो, सायकल दिली तर सायकल नको ती छोटीच गाडी हवी म्हणतो, किंवा मग क्लेच हवा म्हणतो. मग अशा गोष्टींमध्ये तो इकडं तिकडं थोडंसं त्याचं मन गुंतवत राहतो. पण ठीक आहे म्हणते तो माझ्या पाठी मग येऊन तर असं घे पहिलाच्या असं नाही करत, ॲटलिस्ट खेळतोय तो, काही नाही तरी करतोय. आणि विहानची ना अजून आंघोळ पण बाकी होती, त्याला आंघोळ घातली नव्हती मी, कारण चला म्हटलं की हे माझी सगळी कामं आवरली ना की लास्टला मग त्याला थोडंसं आंघोळ वगैरे घालता येते. आणि त्याच्या डोक्याला पण छान ऑइलिंग वगैरे करून ठेवलं होतं मी, जोपर्यंत म्हटली माझी कामं वगैरे होतात तोपर्यंत छान जे तेल आहे ते पण त्याच्या डोक्यामध्ये मुरलं जातं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, तर मग असं होतं की मी त्याला रोजच थोडंसं रात्री झोपताना किंवा मग सकाळी उठलं ना की भरपूर असं तेल लावते. कारण मग मला असं वाटतं की लास्ट इयरला जसं त्याला हीटचा वगैरे त्रास होत होता तसं होऊ नये म्हणून. आणि त्यामुळेच मग जे गोड असेल ना ते पण मी भरपूर कमी केलेलं आहे. आणि थोडंसं शरीराला थंडावा देणारे असे पदार्थ आहेत ना ते मग मी विहानला देते. तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेही छान बघायला भेटतीलच. सो चला, भांडी सगळी घासून झाली होती, तर मग आता सगळं म्हटलं चला झाडून वगैरे आणि पुसून वगैरे घेऊया. आणि विहान बघायचं आपलं मस्त जो आहे तो टी व्ही बघत बसलेला आहे. एकतर गाडी हवी असते त्याला किंवा मग सायकल, पण चला म्हटलं घरातल्या घरात का होईना तो अगदी छान खेळतोय. आणि मग आता असं झालं होतं की त्याला कंटाळा आला होता आणि मग होता मम्मा मी फरशी पुसतो म्हणून. मग म्हटलं नको बाबा तू मग. आणि आता असं झालं होतं ना, मला भरपूर वैताग आला होता, कारण किती जवळजवळ दुपार होऊन गेली होती आणि सगळी हीच कामं मी करत होती. मग म्हटलं की नको विहान तू थोडासा मोबाईल बघ आणि मी पटकन जे आहेत ना माझी कामं आवरून घेते. मग लास्ट म्हटलं त्याला की बाबा हे बघ फक्त फरशी राहिली आहे आणि फरशी राहिली की मग मी तुला घेते. आणि फरशीच्या अगोदर ना मी त्याला आंघोळी घालून दिली होती, कारण म्हटलं की फरशी पुसेपर्यंत तो छान नाही काय बसेल आणि नंतर मग माझ्याकडे पाण्यात पण येणार नाही, म्हणून त्या अगोदर मी त्याला छान अशी आंघोळ घातली आणि लास्ट मग जी आहे ती मी फरशी पुसायला घेतली. सो संध्याकाळ झालेली आहे आणि माझी कामं काही संपतच नाही आहेत. म्हणजे मला ना अजून भरपूर कामं आहेत. कपाटावरून ठेवायचं आहे, प्लस फ्रीज साफ करायचा आहे, हा टेबलमधलं सगळं क्लीन करून ठेवायचं आहे. पण एका दिवसामध्ये नाही या सगळ्या गोष्टी होणं शक्यच नाही आहेत, कारण विहानला पण मध्ये बघावं लागतं, त्याचं खाणं पिणं बाकीच्या पण सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि साधारण मग हे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं ना की मग थोडासा वेळ होऊन जातो. जर कोणी घेणार असेल ना तर सगळं एकाच दिवशी होऊन जातं, पण मी पण म्हटलं की चला नको एका दिवशी आपलं जसं होईल तसं हळूहळू करायचं म्हणून. आणि आता भांडी छान सुकलेली आहेत, ती अगोदर लावायची आहेत आणि त्यानंतर मग जो काय आहे तो संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. आज खूप कंटाळा आला मला, असं स्वयंपाक बनवू वाटत नाही आहे, पण चला डाळ भातच बनवेन, बाकी जास्त काही गोष्टी बनवणार नाही आहे, कारण आता खूप कंटाळा पण आलेला आहे. भाकरीचं ना पीठ भरपूर चिकट आहे, त्यामुळे मला ते दोन्ही टाईम भाकरी करायचं म्हटलं ना की नको वाटायला लागले, कारण भरपूर वेळ जातोय. भाकरी खायला खूप छान लागते ती, पण ते बनवायचं म्हटलं ना की नकोच वाटायला लागले मला. त्यामुळे विचार करते की चपाती पण नको जाऊ दे, एका दिवस काय होते डाळ भात खाल्लं तर. आणि मला खूप वैताग पण आलेला आहे. आता विहान पण राहणार नाही, कारण दिवसभर तो आपला राहिला आहे तेवढं म्हणजे खूप. चला पटकन जेवण वगैरे बनवून घेते.
सो यांनी ना येताना ही बारीक एकदम जी काकडी असते ना ती आणलेली आहे. आता मस्त मी ह्यांना थोडंसं मीठ टाकून वगैरे दिलं आहे. आणि हे इथं बसलेले आहेत काय भडंग खात बसलेले आहेत. काय हो तुम्हाला ते गॅसचं माहीत नव्हतं का? हां हां भरलेला गॅस आहे म्हणून लोक गॅससाठी कसं करायला लागलेत आणि आपण अर्ध गॅस जवळजवळ दिले त्यांना. लोकांना गॅस भेटत नाहीये, नाही तर आपल्याला पण बॅग सगळ्या बांधून गावाकडे जावं लागेल. कसं काय तुमच्या म्हणजे लक्षात नाही काय? मी दरवेळेला ना कॅलेंडरवर लिहून ठेवते कधी जोडलेलं आहे काय. विहानला माहित नव्हतं का? विहान तुला माहित नव्हतं का? डॅडूला सांग जरा मम्मा कशी लिहून ठेवते म्हणून. हां कशी लिहून ठेवते मम्मा सांग बरं जरा. सो चला आता व्हिडिओ ना मी इथं सेंड करते. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.